गोंदिया बाजार समितीच्या सभापतीसह लिपिकाला 1.5 लाखाच्या लाचेसह अटक। भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। गोंदियाचे स्थानिक आमदार विनोद अग्रवाल यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले सभापती भाऊराव उके यांना अटक। गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव उके व बाजार समितीचे कनिष्ठ लिपिक हेमेंद्र पटले यांना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 1.5 लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना ताब्यात घेतल्याने गोंदियाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांचे खास म्हणून भाऊराव उके यांची ओळख होती। त्यांच्या या कार्यामुळे आमदारांच्या प्रतिमेला धक्का लागल्याचे बोलले जात आहे। बाजार समितीचे कनिष्ठ लिपिक हेमेंद्र पटले आणि सभापती उके यांनी तक्रारदाराकडे कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्त देण्याकरिता 2.5 लाख रुपयाची मागणी केली होती। मात्र तक्रारदाराला रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली। त्या तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। तेव्हा वाटाघाटीनंतर 1.5 लाख रुपये लाच बाजार समितीमधील लिपिक हेमेंद्र पटले मार्फत रक्कम घेताना पकडण्यात आले असून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। सदरची सापळा कारवाई पोलीस उप अधीक्षक डॉक्टर अरुण कुमार लोहार, पोलीस निरीक्षक नितेश देशमुख यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस कार्यवाही दरम्यान उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी गोंदिया। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।